श्री स्वामी समर्थ. तुमची लायकी काढणारे लोक तुमच्याकडे आजच परत येतील. नमस्कार बाळा, आज हा संदेश ऐकताना तुझं मन जड आहे ना? कोणीतरी तुझ्या आयुष्यात असं वागलं, तुझी किंमत कमी केली, तुझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावलं, तुझ्या संघर्षाची थट्टा केली. कदाचित ते लोक आज आनंदात असतील आणि तू एकटा शांतपणे सहन करत असशील. पण ऐक बाळा, स्वामी म्हणतात सहन करणाऱ्याच्या बाजूने काळ उभा राहतो. लोक लायकी कशी काढतात? जेव्हा तू मदत करतोस तेव्हा लोक तुला गृहीत धरतात. जेव्हा तू नम्र असतोस तेव्हा लोक तुला कमकुवत समजतात. जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा लोक तुला हरलेला समजतात. पण बाळा, शांततेत शक्ती असते आणि नम्रतेत देव असतो. त्यामुळे आपण आपली शांतता आणि नम्रता कधीही सोडायची नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात, मी तुझं मौन पाहतोय, मी तुझे अश्रू पाहतोय, मी तुझं सहन करणं देखील पाहतोय. तू कोणाला उत्तर दिलं नाहीस, पण मी दिले. तू कोणावर राग केला नाहीस, पण मी न्याय मात्र केला आहे. ज्यांनी तुमची लायकी काढली ते तुला उपयोगापुरते आठवतील देखील. ते तुला कमी लेखतील. ते म्हणतील याच्याकडून काहीच होणार नाही, याच्याकडून काय होणार आहे का? पण काळ लक्षात ठेवतो बाळा, आणि स्वामी कधी देखील विसरत नाहीत. स्वामी भक्तांनो, आज का परत येतील ते लोक? कारण जेव्हा तुझ्या आयुष्यात बदल सुरू होतो तेव्हा तुझी किंमत समजायला लागते, तुझी किंमत वाढायला लागते. जेव्हा तुझ्या चेहऱ्यावर शांत समाधान दिसतं तेव्हा लोक अस्वस्थ होतात. जेव्हा तू कोणाचं नाव न घेता पुढे जातोस तेव्हा मागे सोडलेले लोक परत फिरतात. स्वामींचा न्याय कसा असतो माहिती आहे का? स्वामी कधी लगेच शिक्षा देत नाही, ते वेळ देतात, परिस्थिती बदलतात, माणसाला बदलतात, स्वतःला आतून बदलतात आणि मग लोकांना स्वतःची चूक कळून देतात. आज जे तुला कमी लेखतायत, उद्या तेच तुझ्याशी बोलण्यासाठी कारण शोधतील. लोक परत आले तर काय करायचं? स्वामी म्हणतात, माफी दे, माफ करून टाक, झालेलं सगळं सोडून दे, पण पुन्हा तीच चूक करू देऊ नकोस. कारण माफी ही तुझी ताकद आहे आणि सीमारेषा ही तुझी सुरक्षा आहे. बाळा, आज जर तू एकटेपणात हा संदेश ऐकत असशील ना, तर हे समज स्वामी तुझ्या अगदी जवळ बसले आहेत. आज तुझं मन म्हणत असेल, मी चुकीचं आहे का? माझ्यात काहीच नाही का? माझी लायकी खरंच इतकी आहे का? पण बाळा, स्वामी म्हणतात, ज्याला मी धीर धरतो त्याची लायकी मोजण्याची क्षमता कोणाकडेच नसते. आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, पण उद्या त्याच डोळ्यात समाधान असेल. आज तुझ्या हृदयात वेदना आहेत, पण उद्या त्याच हृदयात आशीर्वाद वाहतील. हा माझा शब्द आहे. जे लोक तुला सोडून गेले, जे लोक तुझ्यावर हसले, जे लोक तुझी किंमत काढत बसले, ते सगळे बाळा स्वामींच्या न्यायातून सुटलेले नाही आहेत. आज नाही तर उद्या ते परत नक्कीच येतील. कधी मदतीसाठी, कधी पश्चातापासाठी, कधी फक्त तुझ्या शांततेकडे पाहण्यासाठी. आणि त्या दिवशी तू काहीच बोलणार नाहीस, कारण तुझ्या आयुष्यात उत्तर देत असेल. डोळे मीट बाळा, स्वामींचं नाव घे आणि विश्वास ठेव, तुझी लायकी काढणारे लोक परत येणारच. कारण स्वामी कधी चुकीच्या माणसाच्या बाजूने उभे राहत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, आज हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर नक्कीच या व्हिडिओसाठी लाईक द्या आणि श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. जय जय श्री स्वामी समर्थ.